अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, येथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा शत्रुज्ञानेश्वराशी। कुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री गुरु मोतीराम महाराज की जय। श्री संत माधव बाबा की जय। गुरुवरी दत्ता महाराज की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री राम जय जय राम। श्री सीतापतये नमः। वीराधवदिला ती दारुण, केले शरभंगोद्धरण। तेजे खुनिया मुनिगण, आले ठाकून श्रीरामा। ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी। वीराधवदिला ती दारुण, केले शरभंगोद्धरण। तेजे खुनी मुनिगण, आले ठाकून श्रीरामा। शांती ब्रह्मनाथ महाराज कथेला सुरुवात करतात। कथेचा प्रसंग चालू आहे। शरभंग ऋषीचा काल उद्धार झालेला आहे आणि शरभंग ऋषीचा उद्धार झाल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र पुढला मार्गक्रमण करत आहेत आणि पुढला मार्गक्रमण करत असताना पुढे काय केलं ऐका मला सांगतो। वै खानस वालविखे अग्निहोत्री सुद्ध शिळ, राक्षस भयाती व्याकुळ, आले सकळ श्रीरामापाशी। शरभंग ऋषीचा उद्धार झाल्याच्या नंतर जे सर्व ऋषी मंडळी होते, वालखिल्य ऋषी आहेत, वैखानस ऋषी आहेत, हे सर्व ऋषी मंडळी प्रभू रामचंद्राच्या जवळ आलेले आहेत आणि प्रभू रामचंद्राच्या जवळ येऊन काय बोलू लागले ऐका। जळा हरी फळा हरी, जटाधारी ब्रह्मचारी, पुत्राहारी वायू आहारी, निराहारी ऋषी आले। कोणकोणते ऋषी आले होते त्या ऋषीची माहिती नाथ महाराजांनी सांगितली। जळ आहारी म्हणजे फक्त पाणी पिऊन तपश्चर्या करणारे, फळ आहारी म्हणजे फक्त फळ खाऊन तपश्चर्या करणारे, निराहारी म्हणजे काहीच न खाणारे, वायू भक्ष म्हणजे फक्त वायूच भक्षणारे, अशा प्रकारे सर्व ऋषी मंडळी प्रभू रामचंद्राच्या भेटी करता आले होते। एक भगवे एक नागवे, वल्कलधारी मलिन लेवे, राक्षस भय आले आगवे, आम्हा राघवे रक्षावे। एक भगवे, भगवे म्हणजे भगवे कपडे धारण करणारे, भगवे वस्त्र धारण करणारे ते भगवे। एक नागवे दिगंबर अवस्थेमधले आहेत। अशा प्रकारे सर्व ऋषी मंडळी प्रभू रामचंद्राला भेटण्याकरता आणि आलेले आहेत। एकांगुष्ठ व्रत एकांशी, एकते वृक्षाग्रही निवासी, एकते एकपाद तापसी, भय संन्यासी अवसरले। हे सर्व संन्यासी मंडळी जे आले, काही मंडळी एक अंगुष्ठ आहेत म्हणजे एका अंगुष्ठावर उभा राहून तपश्चर्या करणारे, काही एका पायावर उभा राहून तपश्चर्या करणारे, काही झाडावर बसून तपश्चर्या करणारे, काही पाण्यामध्ये बसून तपश्चर्या करणारे, अशी सर्व ऋषी मंडळी रामप्रभूला भेटण्याकरता आले। जळवासी आकाशवासी, विवरवासी अहर्निशी, एकते सदा स्मशानवासी, देही धाकेशी अवसरले। जळवासी पाण्यामध्ये राहणारे, काही गुहेमध्ये राहणारे होते, अखंड गुहेमध्ये साधना करणारे, काही स्मशानवासी, स्मशान म्हणजे आपल्या भाषेमध्ये मसरवाट्यामध्ये राहणारे, आणि सर्व स्मशानवासी मंडळी, जळवासी मंडळी, गुहेमध्ये राहणारी मंडळी प्रभू रामचंद्राला भेटण्याकरता आणि त्या शरभंग ऋषीच्या आश्रमामध्ये आले आहेत। राक्षस धाकाची धुक धुक, सपत्निक अपत्निक, विधुर आले पै अनेक, रघुकुळ टिळक रक्ष संरक्षी। काही सपत्निक आहेत ज्यांच्या सोबत पत्नी आहे, असे सपत्निक आलेत, काही अनेक पत्निक आहेत, त्याला आता एकापेक्षा जास्त ज्यांना पत्नी आहेत अशा सुद्धा काही ऋषी मंडळी आहेत आणि सर्व ऋषी मंडळी
आणि प्रभू रामचंद्राला भेटण्याकरता त्या ठिकाणी आले होते. वृद्धे वृद्धे श्रीरामा प्रती अतिशयती काकुळती राक्षस महामार अति आम्हा रघुपती रक्षावे. आणि त्याच्यामध्ये जी सर्व ऋषी मंडळी आले होते त्यामध्ये जी वृद्ध आहेत म्हणजे जे तपश्चर्याने अधिक आहेत असे असणारे ऋषी मंडळी प्रभू रामचंद्राजवळ आले. दोन्ही हात जोडले आणि रामप्रभूला बोलू लागले, आम्हाला या राक्षसापासून आमचं तुम्ही संरक्षण करा. अशा प्रकारे ते ऋषी प्रभू रामाला बोलू लागले. एक बोचरे उधळे हाती फळे ठेच ठेचोनी खाती तेही आले श्रीरामा प्रती राक्षस भय महाभीत. एक बोचरे आले. बोचरे म्हणजे ज्याला दात नाही त्याचं नाव बोचर, जे फळ ठेसू ठेसू खातेत. अशा प्रकारे आणि सर्व जे ऋषी मंडळी आहेत प्रभू रामचंद्राला भेटण्याकरता आले. ज्ञानी ध्यानी समाधानी राक्षस भय भिवनी आले श्रीरामा ठाकोनी अवघे मुनी एकत्र. ज्ञानी आलेले आहेत, ध्यानी आलेले आहेत, हे सर्व ऋषी मंडळी एकत्र आले आणि एकत्र येऊन प्रभू रामचंद्राच्या समोर आले. काय बोलू लागले आहे का? सांगती राक्षसांच्या कडो विकडी मारिल्या तापसाच्या कोडी मास खावणी सांडिली मडी लोळती बापुड्या संस्कारे. हे सर्व ऋषी मंडळी रामप्रभूच्या जवळ आलेले आणि रामप्रभूला सांगू लागले, अनेक प्रकारचे ऋषी कोडी म्हणजे प्रकार अनेक प्रकारचे ऋषी मारलेले आणि ऋषी मारल्याच्या नंतर त्या ऋषींची जी प्रेत आहेत ते असंस्कारे म्हणजे त्यांच्यावर अंत्यसंस्कार सुद्धा झालेले नाहीत असे ते ऋषींची प्रेत पडलेले आहेत. एवढे ऋषी त्या राक्षसांनी मारलेले आहेत. एवढा राक्षसांचा त्रास ऋषी मंडळींना आहे. अशा प्रकारे ऋषी रामप्रभूला बोलू लागले, जे संस्कार करू जाती त्याशी राक्षस योनी खाती ऐशी मडी नेनो किती लोळती क्षिती श्रीराम. ऋषी मंडळी सांगू लागले, रामप्रभू आता ऋषींना मारल्याच्या नंतर राक्षसानं काही जणी याचे आता ते ऋषी गेले त्याच्यावर अंत्यसंस्कार करावे म्हणून ते अंत्यसंस्कार करण्याकरता गेल्याच्या नंतर राक्षस याचे आणि त्या जे अंत्यसंस्कार करायला गेलेत त्यांना खाऊ लागले. अशा प्रकारे आता एकाचं मड, दोघाचं मड, 10चे मड, 20 असे हजारो मडे पडलेले आहेत म्हणले आणि कोणी अंत्यसंस्कार सुद्धा त्यांच्यावर झाले नाहीत. इतका राक्षसांचा त्रास आहे. अशा प्रकारे बोलू लागले, आम्ही आलो तुझ पाशी राक्षसी बहुत केली कासाविशी शरण आलो तुझ्या चरणाशी आता संरक्षी श्रीरामा. आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहोत. एवढा राक्षसांचा आम्ही त्रास सहन करून 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 आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहोत आणि म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला रामप्रभू आमचं तुम्ही संरक्षण करा. अशा प्रकारे बोलू लागले, आम्हासी रक्षिता नाही कोणी दैवे आलाशी तू धनुष्ये पाणी आम्ही घालितो लोटांगणी आमच्या रक्षणी सज्ज होई. आमचं रक्षण करण्याकरता या वनामध्ये कोणीही नाहीये पण आमचं दैव योग काहीतरी आमचं भाग्य उदय झाला. त्या भाग्याच्या उदयाच्या प्रतापाने तुम्ही हातामध्ये धनुष्य घेऊन या वनामध्ये आलेला आहात आणि म्हणून आमची तुम्हाला विनंती असेल रामप्रभू तुम्ही आमचं संरक्षण करा. अशा प्रकारे बोलू लागले, आम्ही तुझे शरणांगत शरण आलो गा समस्त तू कृपाळू श्री रघुनाथ दीननाथ अनाथ रक्षावे. तुमचं नाव काय? दीननाथ. दीनानाथ जो दीन लोकाचा सांभाळ करतो तो दीनानाथ आहे आणि तुम्ही तुमचं जे ब्रीद आहे दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले आणि आमचं जे काही असेल ते नको पाहू केले पाप पुण्य. आमचं पाप पुण्य न पाहता तुम्ही आमचं संरक्षण करावं अशी आमची विनंती आहे. ऋषी मंडळी रामप्रभूंना बोलू लागले, आम्ही केवळ गो ब्राह्मण काया वाचा मन सा शरण आमचे करावे संरक्षण अवघे जन प्रार्थी. आम्ही गो ब्राह्मण सर्व मंडळी काया वाचा मने
या तुम्हाला शरण आलेलो आहोत आणि आमचं तुम्ही संरक्षण करावं अशी आमची तुम्हाला विनंती आहे रामा. ऋषी मंडळी रामप्रभूला बोलू लागले. ऐसे ब्राह्मणाचे दिन भाषण ऐकोनी श्री रघुनंदन कळवळोनिया संपूर्ण काय आपण बोलत. अशा प्रकारे ब्राह्मण मंडळीचं बोलणं ऐकलं आणि ऐकल्याच्या नंतर रामप्रभूला कळवळ आला. कारण देवाला सगळ्यात जास्त संताला आणि देवाला कळवळा येत असतो. तसा देव रामप्रभूला कळवळ आला आणि कळवळ आल्याच्या नंतर त्या कळवळ्याच्या भाषेमध्ये कळवळा येऊन रामप्रभू ऋषींना काय बोलू लागले ऐका. श्रीराम म्हणे मी किंकर कोण नव्हे तुमच्या दासा समान त्या मज म्हणा आलो शरण हे नव्हे वचन तुम्हा योग्य. सांगितलं रामप्रभू म्हणले मी कोण आहे, मी तुमच्या दासाच्या समान सुद्धा नाही. म्हणून तर तुकोबराय म्हणले तुमची दासीचा दास करून ठेवा. त्यांच्या दास सुद्धा खूप मोठा असतो. तुकोबराय आपलं रामप्रभू काय म्हणले मी तुमच्या दासा समान सुद्धा नाही. मी तुमचं कोण रक्षण करणार आहे, तुम्ही माझ्या आज्ञा द्या मी त्या आज्ञेचं पालन करीन. रामप्रभू बोलू लागले तुम्ही वयोवृद्ध तपोवृद्ध सज्ञान ज्ञानी अति प्रबुद्ध ज्येष्ठ श्रेष्ठ महासिद्ध सन्मान वादन वदावा. तुम्ही वयोवृद्ध आहात, ज्ञानवृद्ध आहात, तपोवृद्ध आहात. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही श्रेष्ठ आहात. ज्ञानामध्ये श्रेष्ठ आहेत, तपामध्ये श्रेष्ठ आहेत, वयामध्ये श्रेष्ठ आहेत. मग तुम्ही मी तुमचा दास समजा आणि दास समजून तुम्ही मला आज्ञा द्या. रामप्रभू ऋषींना बोलू लागले. तुम्हा पासणी घ्यावा मान त्याची आमासी विस प्राशन तुम्ही माझे देवता चरण साधू सज्जन मज पूज्य. रामप्रभूने सांगितलं तुमच्यापासून मी मान घ्यावा. एवढा मी मोठा नाही, कारण संतापासून मान कसं घेऊ नये. कारण संतापाशी भाऊ असावी मर्यादा. संताजवळ मर्यादा असली पाहिजे. संताजवळ जास्त बोललं नाही पाहिजे. संताजवळ आपण उच्च आसनावर बसलं नाही पाहिजे. कारण हे रामप्रभू तेच सांगलेत मी तुमचा मान घेणार नाही. मी दिग्धी नाही, तुमचा सेवक आहे. तुम्ही फक्त आज्ञा करा. रामप्रभू बोलू लागले. आमुचा धर्म द्विज रक्षण वनालो याची कारण खर दूषण निर्दळन संरक्षण साधूशी. आमचा धर्म काय, आमचा धर्म एकच आहे, द्विज रक्षण म्हणजे ब्राह्मणाचं संरक्षण करायचं आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येईल ती ग्लानी आलेली पुन्हा एकदा धर्माची गडी पहिल्यासारखी स्थापन करणं हे आमचं काम आहे. म्हणून याच कारणासाठी मी वनाला आलेलो आहे. रामप्रभू बोलू लागले. तुमचे आशीर्वादा जोडी रणांगणी निज परवडी मारीन राक्षसांच्या कोडी अर्ध घडी न लागता. रामप्रभू म्हणले तुम्ही जर मला आशीर्वाद दिला, आशीर्वाद दिल्यानंतर मारीन राक्षसांच्या कोडी. कोडी म्हणजे अनेक प्रकारची राक्षस आहेत आणि ती सर्व राक्षस मी मारीन. किती वेळात मारीन? अर्ध क्षण न लागता, अर्ध्या क्षणामध्ये मारेल. फक्त तुम्ही मला आशीर्वाद द्या. रामप्रभू ऋषींना बोलू लागले. ऐशी ऐकोनी श्रीरामाची वाणी जय जयकार केला ब्राह्मणी हर्षे पावनी मुनिगणी आशीर्वचनी अभिषेक. अशा प्रकारे रामप्रभूची वाणी ऐकली. रामप्रभूने सांगितलं एका अर्ध्या क्षणामध्ये सर्व राक्षसांचा निपांत करेल. अशा प्रकारे बोलणं ऐकलं रामप्रभूचं आणि सर्व ऋषी मंडळीनं रामप्रभूचा जय जयकार केला. अशा प्रकारे बोलू लागले. सीता लक्ष्मण रघुनाथ सांगते मुनी गण समस्त शरभंगाने धाडिले जेथ त्या श्रमा जात सुतीक्षणाच्या. रामप्रभू, लक्ष्मणजी आणि आई साहेब सीता माता या तिघा जणांना ऋषी मंडळी बोलू लागले. आता काल तुम्हाला सांगितलंय शरभंग ऋषीचा उद्धार झालेला आहे आणि शरभंग ऋषीने सांगितलेलं आहे तुम्हाला वनवासामध्ये तुम्हाला कोणतं स्थान राहण्याकरता योग्य आहे. म्हणजे ज्या वार्डातून तुम्ही उभा राहिला तिथून तुम्ही बिनविरोध निवडून येतात
असं कोणतं ठिकाण आहे हे तुम्हाला सुतीक्ष्ण नावाचे ऋषी सांगणार आहे, हे तुमच्याकरता कम्फर्टेबल असेल आणि तुम्ही त्या ठिकाणी जा. आणि आता हे तिघ जण निघालेले आहेत. पुढे कशा प्रकारे कथा वर्तली आहे का. सो ते क्षण ऋषी महाश्रेष्ठ तप तेजस्य तेज अति तेजिष्ट त्याचा आश्रम सुखोदिष्ट दुःख संकष्ट असे ना. सुतीक्ष्ण नावाचे जे ऋषी आहेत अत्यंत तपस्वी आहेत, तेजराशी आहेत, तपोराशी आहेत आणि त्यांचा आश्रम अत्यंत आनंददायी आहे. त्या आश्रमामध्ये कसल्याही प्रकारचं दुःख नाहीये. अशा प्रकारे त्या सुतीक्ष्ण नावाच्या ऋषीचा आश्रम आहे. अशा प्रकारे बोलू लागले. नवल आश्रमाची लीला सुवास सुस्वाद फळ मुळा आचमन करिता तेथीच्या जळा ब्रह्मा सकळा निवारी. सांगितलं त्या आश्रमातले जे फळ आहेत, त्या आश्रमातले जे मूळ आहेत, त्या फळमळाला एक विशिष्ट प्रकारचा स्वाद आहे. कारण जिथं जिथं नामचिंतन होऊन ते अन्न सेवल्या जातं त्या अन्नाला विशेष प्रकारची पवित्रता येते. कारण तुकोबाराय म्हणले पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन. ते पवित्र अन्न कोणचं आहे जिथं हरीचं चिंतन केलं जातंय. आणि तिथं सुतीक्ष्ण नावाचे ऋषी आहेत, अहोरात्र चिंतन चाललेलं आहे त्यांचं. आणि त्या चिंतनानं ते पवित्र वातावरण झालेलं आहे. त्या पवित्र वातावरणानं त्या फळामुळावर आणि ते प्रभाव झालेला आहे. तिथलं पाण्याचं जर तुम्ही आचमन केलं तो तुमच्या शरीरामधला जो विकार आहे तो नाहीसा करण्याचं इतकी ताकद त्याच्या पाण्यातली आहे. ही संत संगतीचा महिमा आहे. असे सुतीक्ष्ण नावाचे ऋषी आहेत आणि असा त्यांचा आश्रम आहे. अशा प्रकारे बोलू लागले. आश्रमा येताची देख अवघ्या झाले परम सुख सुखावोनी रघु कुळ टिळक ऋषी सन्मुख तो आला. अशा प्रकारे त्या आश्रमाचं वर्णन ऐकल्याच्या नंतर रामप्रभू त्या सुतीक्ष्ण ऋषीच्या आश्रमामध्ये आलेले आहेत. आणि आश्रमामध्ये आल्याच्या नंतर कशा प्रकारे बोलणं झालं, काय केलं ऐकू म्हणले. आला देखोनी रघुनंदन ऋषीने सांडिले आसन सांडोनिया जप ध्यान अति सावधान भेटीशी. आला देखोनी रघुनंदन. रामप्रभू आल्याचे बघितले. ऋषींना आपलं आसन सांडलेलं आहे, सोडलं. कारण ज्याच्याकरता आसन धारण केलं होतं तीच आला होता. निळोबराय म्हणले याची लागी ओ केले नाना याग याची लागी ओ अष्टांगादी योग. हे सगळं आम्ही हे करतो कशामुळं, ह्याच्या भेटी करता. आणि तो रामप्रभू वनात आश्रमात आल्याच्या नंतर ऋषीने आपला आश्रम सांडला. आसन सांडून पुढे आल्यानंतर पुढे काय झालंय का. ज्या लागी की जे जप ध्यान ज्या लागी की जे तप ध्यान ज्या लागी की जे अनुष्ठान ते चिद्रत्न श्रीराम. ज्याच्या करता आम्ही जप केलं याची लागी जप याची लागी तप याचेही अमुप ग्रंथ केले. कशासाठी, याच्यासाठी. आणि तो रामप्रभू आमच्या आश्रमामध्ये आलेला आहे, अनायासे आलेला आहे. आल्याच्यानंतर आता रामप्रभूचं स्वागत करणे आपलं काम आहे. कारण मोठा माणूस आला की आपलं काम असतं आपण उठावून आपली जागा त्या मोठ्या माणसाला द्यावी. ते ज्ञानानं असेल, ध्यानानं असेल, कर्मानं असेल. आणि ते रामप्रभू जगन्नायक आहेत. ते आल्यानंतर पुढे काय झालंय का. ज्या लागी की जे वेद पठन ज्या लागी की जे शास्त्र श्रवण ते चिद्रत्न श्रीराम. त्या लागी की जे ज्या लागी की जे वेद पठन ज्या लागी की जे शास्त्र भ्रमण ज्या लागी की जे योग साधन ते चिद्रत्न श्रीराम. सांगितलं ज्याच्या करता आम्ही शास्त्र पठन केलेलं आहे, शास्त्र वाचलेलं आहे, पाठ केलेलं आहे. त्याच्या एक एक रुची, एक एक श्लोक, एक एक ओळीची हजार हजार वेळेस आहुती दिलेली आहे. कशा करता, याच्या करता आम्ही याग केलेले आहेत. याच्या करता आम्ही योग केलेला आहे, अष्टांगादी योग केलेला आहे. शरीर शोषण, प्राण निरोधन, मनुजय हठ योग. कशा करता, याच्या करता.
आणि एवढा आम्ही शरीराचं शोषण केलं, तो राम आमच्या आश्रमामध्ये आलेला आहे. आमच्या केलेल्या पूर्ण पुण्य या फळाला आले. ऋषी बोलू लागले, ज्या लागी की जे व्रत तप, ज्या लागी की जे रुद्र जप, ज्या लागी धैर्य अकल्प, तेच स्वरूप श्रीराम. ज्या रामप्रभूची भेट होण्याकरता व्रत केलेले आहेत, ज्या रामप्रभूची भेट होण्याकरता रुद्रजप केलेला आहे, रुद्राष्टक केलेला आहे, ज्या रामप्रभूची भेट होण्याकरता आम्ही वनवास धारण केलेला आहे, तो रामप्रभू आमच्या आश्रमाला आला. ऋषी बोलू लागले, ज्या लागी शिव भवानी नित्य चिंतिनी अनुदिनी, तो हा श्रीराम देखिला नयनी, ज्योतिर्भुवनी परमात्मा. ज्या रामप्रभूचं अखंड ध्यान कोण करत आहेत? भगवान शंकर आणि आदिमाया शक्ती पार्वती. अहोरात्र भजन चाललेलं आहे त्यांचं, एक सेकंद सुद्धा वाया गेलं नाही. कारण ज्ञानोबा म्हणतात, तपा माझी धुर्जटी. सगळ्यात मोठे तपश्रेष्ठीचं कोण असेल तर भगवान शंकर आहेत. आणि कोणचं तप करतात तर रामप्रभूच्या नावाचं सारखं म्हणतात, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सारखं चिंतन चाललेलं आहे, सारखं भजन चाललेलं आहे. जे भगवान शंकर ज्याच्या तप करतात तो रामप्रभू आमच्या आश्रमामध्ये आलेला आहे. आमचं पुण्य फळाला आलं. ऋषी बोलू लागले, ज्या लागी आम्ही नित्य तापसी, त्या लागी आम्ही वनवासी, तो हा श्रीराम अनायासी, भाग्य आश्रमाशी स्वयं आला. ज्या लागी आम्ही नित्य तापसी, ज्याच्याकरता पंढरपूरच्या वारेत, ज्याच्याकरता एकादशी आहेत, ज्याच्याकरता सोमवार धरलेले, ज्याच्याकरता रोज तीर्थयात्रा चाललेली, तो जर पांडुरंग आपल्या घरला आला तर किती आनंद होईल. आता ज्याच्याकरता हे चाललेलं आहे, त्रेतायुगातली कथा आहे, आणि सगळं ज्याच्या चाललेलं आहे तो रामप्रभू समोर आलेले आहेत. आणि आल्यानंतर किती आनंद ऋषींना झाला असेल, कल्पना करा. ऐशे ऋषीचे मनोगत, जाणून या सुनिश्चित, श्रीराम उल्हासयुक्त, चरण वंदित ऋषीचे. अशा प्रकारे ऋषीचं मनोभाव जाणलं. कारण देवाला न सांगता तुम्हा कळो येते अंतर, देवाला न सांगता कळतंय. आणि ऋषीचं मनोगत जाणलं, रामप्रभूला अत्यंत आनंद झालेला आहे. देखणे देखोनी अति तीक्ष्ण, या लागी नावे सुतीक्ष्ण, त्याचे श्रीरामे वंदिले चरण, दिदले आलिंगन ऋषीने राम. सुतीक्ष्ण नाव का आलंय याची व्याख्यानात महाराजांनी केलेले. काय? देखणे, देखती अति सूक्ष्म, ज्याचं देखणं अत्यंत सूक्ष्म बारीक आहे. आता बारीक बघणं म्हणजे दळणातले खडे बारीक बघणं नाही, एक एक गुण अवलोकन करणं. जे पाहतात, ज्याची दृष्टी अत्यंत सखोल आहे, असे असणारे सुतीक्ष्ण ऋषी आहेत. आणि त्यांच्या भेटी करता रामप्रभू आले, चरणवंदन केलं, आलिंगन दिलं. पुढे काय झालं ऐका.